स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या चांदणी चौक परिसरातल्या सरकारी शौचालयाचं अतिक्रमण काढण्याबाबत अर्ज केल्याप्रकरणी तिथं असलेल्या जाधव कुटुंबीय आणि तिथंच राहणाऱ्या काही महिलांमध्ये वादावादी झाली होती. काही महिलांनी जाधव यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, तर जाधव यांनी मारहाण केल्याप्रकरणी महिलांविरोधात गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजी शहरातल्या चांदणी चौक परिसरात दीपक जाधव आपल्या परिवारासह राहतात. त्याच ठिकाणी सरकारी शौचालय आहे. त्यांनी हे सरकारी शौचालय अतिक्रमणमध्ये आहे, त्यामुळं या शौचालयाचा जुना वाद तिथे असलेल्या रहिवाशांबरोबर होता. आज दीपक जाधव कामावर जात असताना तिथल्या महिलांशी त्यांचा वाद झाला. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. यात रेखा पोळ, आरती कदम, देवकंद शेरखाने, श्रीकृष्ण कदम, शशिकांत कदम यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच दीपक जाधव यांच्या विरोधात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी अशा विविध कलमांखाली दीपक जाधव, सचिन जाधव, रेखा जाधव राहणार ढोरवेस चांदणी चौक या सर्वांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच दीपक जाधव यांना पोलीस घेऊन जात असताना काही महिलांनी दीपक जाधव यांना मारहाण केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दीपक जाधव यांचा तिथं असलेल्या रहिवाशांसोबत पूर्वीपासून वाद आहे. हा वाद आज उफाळून आला, एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेला. अधिक तपास गावभाग पोलीस करतायत.